तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणाची आतुरता आता सर्वच पात्र महिलांना लागलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणार आहे। आज 2 जून आहे, महिना संपून फक्त 2 दिवस झालेले आहेत, त्यामुळे याच हप्त्यात वितरण होते काय हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। त्यासोबत ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला नाही अशा महिलांना हप्ता मिळेल काय, आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला होता अशातल्या सुद्धा काही महिला अपात्र होतील काय, कारण की मिळालेल्या माहितीनुसार निकषाची तपासणी अजून सुद्धा चालू आहे आणि आतापर्यंत असं ऐकण्यात येत होतं 1,77,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र केल्या गेलेलं आहे आणि 70 लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत। पण पुन्हा आता अशी माहिती आलेली आहे की 1,66,00,000 महिला पात्र आहेत आणि 80 लाख महिला अपात्र आहेत। त्यामुळे ज्या महिला पात्र होत्या त्यांना सुद्धा अपात्र करण्यात आलं की काय, आणि ई-केवायसी ची पुन्हा संधी उपलब्ध होते काय, कारण बऱ्याच महिलांनी केवायसी ही केलेली नव्हती आणि मागच्या वर्षी जो GR निघाला होता त्या GR मध्ये स्पष्टपणे असं नमूद केलं होतं की प्रत्येक वर्षी जून महिन्यात केवायसी करणे हे अनिवार्य असणार आहे। म्हणजेच त्यामुळे शासनाच्या सरकारच्या हे लक्षात येईल की केवायसी नंतर हे लक्षात येईल की महिला हयात आहे की नाही। हयात असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी दरम्यान हे सुद्धा माहित होणार आहे की कोणत्या महिलांचं वय हे 65 वर्षाच्या वर गेलं आहे। दरवर्षीच महिलांचं वय हे वाढत असतं। अर्ज करते वेळेस जर 64 किंवा 63 वर्षाच्या महिला असतील तर त्यांचं वय निश्चितच आता 2 वर्षांनी वाढलं असेल तर ई-केवायसी दरम्यान त्या पुन्हा अपात्र होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि खरंच बऱ्याच महिला आता पुन्हा अपात्र होण्याची सुद्धा भीती ही निर्माण झाली आहे। पण ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा महिलांना मेचा हप्ता सुद्धा मिळू शकतो जर त्यांची केवायसी दुरुस्ती झाली असेल आणि त्या जर खरोखर निकषात बसत असतील तर अशा महिलांना सुद्धा मेचा हप्ता मिळू शकतो। पण अपात्र होण्याची जे महत्त्वपूर्ण कारणे समोर येत आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून जास्त महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे आयकर विभागाकडून। काही महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा वर आहे, काही महिलांच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे, काही महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे। 4 चाकी वाहन आजकाल साहजिकच आहेत, बऱ्याच महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेलच, त्यामुळे बऱ्यापैकी महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि या समोर सुद्धा अपात्रतेची भीती, अपात्रतेची टांगती तलवार ही नेहमीच महिलांवर असणार आहे, कारण केवायसी ही प्रत्येक वर्षी लागणार आहे। पण केवायसी ज्या महिलांनी केलेली नव्हती, ज्या महिलांना योजनेतून काढून टाकण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा केवायसी करता येईल काय हे पाहण्यासारखं असणार आहे आणि या संदर्भात आम्ही सुद्धा वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे मे महिन्याचं जे वितरण आहे ते कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे। तर वितरण जर वेळेवर होत असेल तर त्या संदर्भातला GR हा 5 ते 8 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि 10 तारखेपर्यंत जर वितरणाची घोषणा करण्यात आली तर निश्चितच 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे आणि पुढच्या 1 वर्षासाठीचा जो लागणारा निधी आहे तो मागच्या वेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्या निधीची तरतूद केली गेल्या असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे तुमचा 1 वर्षासाठीचा जो लागणारा निधी आहे तो सरकारकडे भरपूर जमा आहे, त्यामुळे तुमचं वितरण हे वेळेवर होण्याची आता शक्यता आहे। तर यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला असेल आणि ज्या महिला खरोखरच या योजनेसाठी पात्र असतील, म्हणजेच ज्या निकषात बसत असतील, आपण अर्ज करते वेळेस जे हमीपत्र आपल्याकडून लिहून घेतलं होतं त्या सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।